नमस्कार बालमित्रांनो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण ऐकत असणाऱ्या साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याकरिता आजच आपण कोकण व्हाया मालवण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवा, जेणेकरून या कथा सर्वांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या सामान्य ज्ञानात वाढ होईल. धन्यवाद. नमस्कार, मी पूनम राणे. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील थोर अश्रू, रात्र 6वी ही कथा मी आपल्यासमोर सादर करते. लहानपणापासून 2 वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामने सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयात जात असे. छाप्पू पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षूबाई ताक दे, टेरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देईल व माझे अंग चोळून वगैरे देईल. 2 वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्थान. शरीर व मन स्वच्छ असले म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलात जात असे. संध्याकाळची आंघोळ, तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसाखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो, आई अगं अंग पुस माझे. पाणी सारे संपले. थंडी लागते मला, लवकर अंग पुस, मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे खालचे तळवे फुस. तळवे रे ओले असले म्हणून काय झाले, कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, पाय टिपून घेईल व उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायांना माती लागलेली, पसर तुझा ओचा, मी हट्ट धरून म्हटलं. हट्टी आहेस हो श्याम अगदी. एक एक खूळ कुठून शिकून येतोस कुणास ठाऊक. ठेवा पाय. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले आणि उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच त्यावेळेस बदलता येणार होते. परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलांसाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरंजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यानो, किती गोड शब्द. आपली शरीरे आणि आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावे म्हणून बुटपुसे आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत, शरीरास आणि कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो. देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू ह्या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर ते येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूचे हौद डोळ्यासमोर भरलेले आहेत. परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही.
म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीने बरबटलेले आहे असे मनात येऊन कितीकास वाईट वाटते. मीराबाईने म्हटले आहे, असुवन जलसीच शीच प्रेम वेली बोई. अश्रूचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वराची भक्तीची मी वेल वाढवली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितींदा तरी गुणगुणत असतो. अश्रूने तुडून भरलेल्या हृदयाचाच भक्तीच्या कमळांचा जन्म होत असतो. धन्यवाद.